हे बघा, हे सॉल्ट पॅनची जागा आहे. आता आपण मुलुंड ईस्टर्न एक्सप्रेस हायवेमध्ये उभे आहे आणि हे जे जागा आहे तुम्ही बघा की संपूर्ण 156 एकर जमीन आहे, जे आता तुम्ही बघा पाणी शिरलेलं आहे. आणि मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असेल आणि मुंबईची मेयर रितू तावडे असेल, त्यांना आव्हान देतो की तुम्ही इथे या आणि बघा कसा फ्लडिंग झालेला आहे. आणि म्हणून मुलुंडकर जे आहे वारंवार विरोध करत आहे की इथे हे जे सॉल्ट पॅनची जमीन आहे हे असाहीच मोकला तुम्ही ठेवा. हे बघा पाणी जमा झालेलं आहे आणि तुमच्या जे नियोजन आहे की इथे तुम्ही धारावीचे 3 लाख लोकांना मुलुंडमध्ये आणून इथे PAPचे जे प्रकल्प करणार आहेत त्याला तुम्ही रद्द करा. नाहीतर एक दिवस ह्या जमिनीवर जे तुम्ही बिल्डिंग उभा करत आहे हे पाणीमध्ये डसणार, शिरणार पाणी त्याच्या घरावर आणि खूप लोकांचे जीवाशी तुम्ही खेळताय. म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आवाहन करतो की एकदा तरी या आणि बघा किती बरबाद तुम्ही करणार आहे एन्व्हायरमेंटच्या. आणि तुम्ही इथे येऊन बघा प्रत्यक्ष. आणि मेयर मॅडम तर आम्ही बघत आहे की ते जिथे नाला सफाई झाले तिथे जात आहे. पहिल्यांदा मुलुंडमध्ये केलकर कॉलेजचे शेजारी जे 7,000 PAPचे घर बांधले तिथे पण फ्लडिंग झालेलं आहे आणि हे पहिल्यांदा मुलुंडमध्ये याच्या सुरुवात झालेलं आहे. याचा आम्ही काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करतो आणि संपूर्ण मुलुंडची जनता हे तुमचं जे धारावी पुनर्वसन प्रकल्प मुलुंडमध्ये तुम्ही करता याचा विरोध करणार आहे. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.